नमस्कार. मी प्राध्यापिका सौ सुषमा चंद्रकांत जंगम यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीला दोन महाकाव्य लाभली, ती म्हणजे एक रामायण आणि दुसरं महाभारत. ही मोठी महाकाव्य आपल्या या भारताचं स्वरूपच पालटून गेलेली आहेत. आज आपण बघतो की सगळीकडे या दोन देवतांची कार्यप्रणाली आणि विचारांची प्रणाली जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते. रामांच्या बाबतीत मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हटलं जातं. या प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध रामनवमीला झाला. असं म्हटलं जातं की रामम भूत्वा रामम यजेत, कृष्णम भूत्वा कृष्णम यजेत. 10 अवतारांपैकी हा रामाचा अवतार खूप महत्वाचा मानला जातो. आणि हा अवतार खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये अवतार हे मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यामुळं रामांच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्याला चित्र असं पाहायला मिळतं की जबरदस्त निष्ठा लोकांची प्रभू रामचंद्रांच्यावर आहे, तशीच भगवान श्रीकृष्णांवर सुद्धा आहे. प्रभू रामचंद्र म्हटलं की मर्यादा पुरुषोत्तम राम आपल्या डोळ्यासमोर येतात. ही निष्ठेची केंद्र आपल्याला पाहायला मिळतात. राम आणि कृष्ण ही दोन्हीही दैवत अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन मानवी जीवनामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर रामांच्या नावानं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढ्या म्हणी, एवढे वाक्प्रचार, शब्दप्रयोग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ राम भरोसे सगळं जाऊ द्या, किंवा आपल्याकडे खेड्यातली अजूनही माणसं एकमेकाला भेटली की राम राम मंडळी, राम राम शामराव असं म्हणताना दिसतात. म्हणजे माझ्यातल्या रामाचा तुझ्यातल्या रामाला नमस्कार हे सांगण्याची संस्कृती या प्रभू रामचंद्रांच्यावरून आपल्याकडे आली. किंवा तुझ्यात राम माझ्यात राम सर्वाभूती राम रे, जगात करीतू प्रेमच केवळ कुणी वेगळा नाही रे. हे रामांच्या बाबतीतलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. प्रभू रामचंद्र म्हटलं की इतकं लोकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं. कुठेही तुम्ही रामांच्या मंदिरामध्ये जा आणि शांतपणे ध्यान लावून रामांच्या समोर बसा, तुम्हाला एक वेगळीच अनुभूती पाहायला मिळेल. अशा या प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता झालेला आहे. आता दुपारी 12 वाजता जन्माचं कालखंड पण कसं आहे बघा. प्रभू रामचंद्रांचा जन्म दुपारी 12 वाजता आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म रात्री 12 वाजता. प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्राच्या रणरणत्या उन्हात आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म रात्री पाऊस चालू असताना, काळाकुट्ट अंधार असताना, अशा वेळेला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्राच्या रणरणत्या उन्हात. म्हणजे अशा या आधिव्याधींनी तप्त असलेल्या या जगामध्ये मानवी मनाला प्रसन्नता मिळावी, शांतता मिळावी म्हणून भगवान या पृथ्वी तलावर आले असं म्हटलं जातं. आता प्रभू रामचंद्र या पृथ्वी तलावर आल्यानंतर आपल्याला जे चित्र पाहायला मिळालं ते एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. राम म्हटलं की आदर्श, राम म्हटलं की उत्कृष्ट संसार, राम म्हटलं की उत्तम राजा. रामांच्याकडे बघून नतमस्तक व्हावंसं वाटावं इतकं सुंदर जीवन प्रभू रामचंद्रांचं पाहायला मिळतं. इतकंच नव्हे तर रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. इतकी ताकद या रघुकुलामध्ये होती. आणि प्रत्यक्ष भगवंतांनी मानवी अवतार घेऊन माणसाला समजावण्यासाठी भगवंत या ठिकाणी आले. राम म्हटलं की उत्तम कुटुंब कसं असावं याची एक वेगळी दृष्टी आपल्याला पाहायला मिळते, वेगळा दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. 3 भावंड होती रामांना, सख्खी नव्हती, सावत्र होती, पण कधीही त्यांच्यात भांडणं, क्लेश, त्रास असं पाहायला मिळत नाही. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण तिघांनीही रामाच्या प्रती समर्पित होते. रामच राजा व्हावा असं प्रत्येकाला वाटत होतं. अगदी आपल्याला माहित आहे कैकेयीनं प्रयत्न केले की माझा मुलगा भरत याला राज्य मिळावं, पण ज्या वेळेला प्रत्यक्ष भरत परत आला त्यावेळेला भरत स्वतः कैकेयीला घेऊन प्रभू रामचंद्रांना परत आणण्यासाठी गेले. तरी सुद्धा या कैकेयीला रामांनी पहिला नमस्कार केला आणि राम म्हणतात की तिचा काही दोष नाही. इतकंच नव्हे तर आदल्या दिवशीपर्यंत राज्याभिषेकाची तयारी चालू असताना रात्री समजतं की उद्या तुम्हाला वनवासाला जायचंय. यत्किंचितही दुःखाचा लवलेश प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावर दिसला नाही.
संयमाचं अत्यंत उत्कंठ प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र. जगावं कसं, माणसाला कसं जगता आलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण प्रभू रामचंद्र आहे. अवघड आहे, असं जगणं खूप अवघड आहे. आणि म्हणून तर आपण रामांना नमस्कार करतो. असं जीवन जगणं खूप असह्य आहे. खरं तर जगलं तर रामम भूत्वा रामम यजेत, रामांसारखे आपण होऊन जाऊ. सगळे गुण नाही पण एखादा तरी गुण आपण प्रभू रामचंद्रांचा आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. त्यामुळं कैकेयीवर पण राग नाही. आणायला गेल्यानंतर पहिला नमस्कार कैकेयीला आणि भरताला समजावूनच सांगतात राम. एवढा मोठा आदर्श प्रभू रामचंद्रांच्या मध्ये होता. मित्र कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. आपल्याला माहिती आहे, सुग्रीवाकडे वनवासात गेल्यानंतर प्रभू रामचंद्र गेले आणि सुग्रीवांनी रामांना सीतेचा शोध लावण्यासाठी प्रयत्न केला आणि वालीला मारण्यासाठी रामांनी सुग्रीवासाठी प्रयत्न केला. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आदर्श मित्र कसे असावेत. वाली हा जुलमी राजकारणी होता. दक्षिणेकडच्या प्रजेवर तो अत्याचार करत होता आणि त्याला संपवणं गरजेचं होतं. त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी त्याला संपवलं. रामायणातल्या वेगवेगळ्या कथा आपण नंतर ओघानं पाहणार आहोत. फक्त रामनवमीच्या दृष्टीनं थोडंसं त्याला आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभू रामचंद्रांसारखा मित्र, तसंच प्रभू रामचंद्रांसारखा शत्रू पण कोणी नाही. म्हणजे बिभीषण किंवा सुग्रीव असं म्हणतात की शत्रू असावा तर पण रामासारखा, मित्र असावा तरी पण रामासारखा. कारण रावणाला मारल्यानंतर राम सांगतात बिभीषणाला की मरणांती वैर संपतं, तेव्हा तू आता काय कर, अंत्यसंस्कार कर. बिभीषण नकार देतो पण राम त्याला समजावून सांगतात की तो तुझा जसा भाऊ होता तसा माझाही भाऊ आहे. तू नाही केलेस अंत्यसंस्कार तर मी अंत्यसंस्कार करेन. हे सांगण्याची ताकद प्रभू रामचंद्रांच्या मध्ये होती. त्यामुळे प्रभू रामचंद्रांसारखा मित्र तसंच शत्रू आपल्याला पाहायला मिळतो. तसंच वल्लभ म्हणजे पती, उत्तम. रामचंद्रांसारखा पती शोधून सापडणार नाही. आपल्याला असं वाटतं की रामांनी सीतेचा त्याग केला, पण प्रभू रामचंद्रांनी सीतेचा जो त्याग केला तो पती रामाने पत्नी रामाचा त्याग नाही केला. राजा रामाने राणी सीतेचा त्याग केला. कारण आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला नंतर राजसूय यज्ञ करण्यात आला त्यावेळेला त्या यज्ञाला शेजारी पत्नी म्हणून प्रभू रामचंद्रांनी तिची सुवर्ण प्रतिमा तयार करून सीता आपल्या शेजारी ठेवली आणि तो यज्ञ केला. पती रामांनी कधीच पत्नी सीतेचा त्याग केला नव्हता. कारण त्यांची लोकोत्तर गीता आपल्याला ज्या वेळेला रावण सीतेला पळवून नेतो त्यावेळेची जी विरह गीत आणि गीत आहे त्याच्यातून कळतं की राम सीतेचं प्रेम काय होतं. आपण रामप्रहरी म्हणतो. सकाळी 5 ते 7 ची वेळ रामप्रहर म्हणून मानली जाते. या रामप्रहरामध्ये राम सीता उठायचे, बसायचे आणि राज्याची चर्चा करायचे, प्रजेची चर्चा करायची. हे करत होते. म्हणून आजही आपण म्हणतो की रामराज्य असायला हवं. कुणाला माहिती आहे रामराज्य कसं होतं. उत्कृष्ट जीवनशैली, उत्कृष्ट कुटुंब पद्धती, उत्कृष्ट शिक्षण पद्धती, उत्कृष्ट समाजकारण, ह्या सगळ्या गोष्टी रामांनी 14 वर्षामध्ये केल्या. 14 वर्ष वनवासमध्ये जंगलात नुसते राहिले वगैरे नाहीये. तर जंगल याचा अर्थ संकटांनी, अडचणींनी भरलेली गावं होती, शहरं होती, समाज होता. या सगळ्या समाजाला अयोध्येपासून लंकेपर्यंत रामांनी बदलत नेलं. दैवी अस्मिता उभी केली, देवाबद्दलची, ईश्वराबद्दलची निष्ठा उभी केली, सत्यावरचा विश्वास वाढवला. हे सगळं प्रभू रामचंद्रांनी केलं आणि म्हणून नंतर ते रामराज्य उभं राहिलं. त्याला आपण रामराज्य म्हणतो. आणि ह्या रामसीतांनी बसून त्याच्या चर्चा केलेल्या आहेत. त्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. वाल्मिकींचं रामायण वाचल्याशिवाय आपल्याला या गोष्टी कळणार नाही. ओरिजिनल रामायण संस्कृतमध्ये असणारं वाचून त्याचे अर्थ शोधावे. कारण रामायणावर असंख्य रामायणं लिहिली गेली. कदंब रामायण, तुलसी रामायण. वाल्मिकींचं जे रामायण आहे ते मूळ रामायण आहे. आपल्याकडे अशी पण एक आख्यायिका आहे की वाल्या कोळी नावाचा एक दरोडेखोर होता आणि तो दररोज येथील तेवढ्या माणसांना मारायचा आणि त्याच्या नावाचे खडे त्या एका रांजणामध्ये टाकायचा. आणि मग असं त्याचं पाप भरपूर झालं. तो रांजण खड्यांनी भरला आणि मग तिकडून नारद मुनी आले होते. नारद मुनींनी त्याला विचारलं की अरे एवढा तू रांजण भरलास, तुझ्या या पापात तुझे कुटुंबीय सहभागी आहेत का. मग तो वाल्या कोळी आपल्या पत्नीला विचारायला गेला आणि तिला विचारल्यावर तिनं सांगितलं पाप तुम्ही केलंय. संसार चालवण्यासाठी केलं का कशासाठी केलं मला माहित नाही, पण पाप तुम्ही केलंय, मी नाही त्याच्यामध्ये सहभागी होणार. आणि मग असं झाल्यानंतर वाल्या कोळी बदलला आणि तो वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हणतात. पण हे टोटली चूक आहे. वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला आणि त्यांनी ते रामायण लिहिलं असं नाही. वाल्मिकी ऋषी आपल्याला पाहायला मिळतात
हे वेगळे होते आणि वाल्या कोळी हा नावाचा दरोडेखोर वेगळा होता. तो सुधारला, चांगला झाला ही गोष्ट वेगळी. तो सत्विचारांचा झाला, दरोडेखोराचा सत्विचारांचा माणूस होऊ शकतो. पण वाल्मिकी ऋषी दरोडेखोर होते आणि ते नंतर वाल्मिकी झाले ही टोटली चुकीची गोष्ट आहे. वाल्मिकी हे ऋषीच होते आणि त्यांनी रामायणासारखा महाकाव्य लिहिलं आणि आपल्यासमोर आदर्श घालून दिले. अशा या प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला होतो आहे आणि आपणही हा जन्म नुसता हृदयात हरी माझ्या अभिमान मला आहे, तुझ्यात राम माझ्यात राम, प्रत्येकामध्ये राम आहे. आपण अगदी माणूस गेल्यावर पण म्हणतो अरे त्याच्यातला राम निघून गेला. इतकं त्या रामांचं आपल्या जीवनाशी एकरूप झालेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. म्हणून प्रभू रामचंद्र आणि आपण आपल्यात राम आहे. राम गेला, आपल्या हृदयात हरी माझ्या अभिमान मला आहे, माझ्या या हृदयात राम आहे आणि तो मला जागा ठेवायचा आहे. निव्वळ जागा नाही तर जसा माझ्यात राम आहे तसा तुझ्यात राम आहे. या सृष्टीमध्ये चराचरात राम भरून राहिलेला आहे आणि अशा रामांचा एखादा गुण जरी आम्ही घेतला, जाणून घेतलं, हिमालयासारखं उंच चरित्र आहे, मर्यादा पुरुषोत्तम जीवन आहे, त्यांच्यावर कितीही बोलायला गेलं तरी वेळ अपुरी पडेल, जीवन संपून जाईल, पण रामांबद्दलचं बोलणं संपणार नाही. त्यामुळे अशा या प्रभू रामचंद्रांचा जन्म नुसतं पाळण्यात घालून, पाळणा जोजून, सुंटवडं खाऊन साजरा करून चालणार नाही. तर प्रभू रामचंद्रांचा जन्म आपल्या हृदयात व्हायला हवा, राम माझ्या हृदयात यायला हवा आणि तर मी समोरच्याशी तसं वागू शकेन. रामराज्य यायचं असेल तर रामांचं राज्य कसं होतं हे जाणून घ्यायला हवं आणि त्या पद्धतीनं आपण जगायला हवं, वागायला हवं. हे जर केलं तर खऱ्या अर्थानं रामनवमी साजरी केली असं आपण म्हणू शकतो. अशा या प्रभू रामचंद्रांना शतकोटी शतकोटी वंदन करते आणि पुन्हा एकदा नमस्कार करून थांबते. धन्यवाद.